तर नमस्कार मंडळी, आज आहे अनंत चतुर्दशीचा दिवस, बाप्पाचं विसर्जन. तर विसर्जनाच्या दिवशी बाप्पासाठी शिदोऱ्या बांधल्या जातात. तर आपण आता बाप्पा आपला 12 महिन्यानंतर येणार, म्हणजे एका वर्षानंतर येणार. तर प्रत्येक महिन्याची पकडून अशा 12 एकूण शिदोऱ्या बनवाव्या लागतात व बाप्पासोबत जाताना विसर्जनाला द्याव्या लागतात. तर त्या शिदोऱ्या कशा बनवल्या जातात, काय काय त्यात वापरलं जातं, हे मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, नक्की तुम्हाला आवडेल, खूप छान माहिती भेटेल. चला तर सुरू करूया. तर मंडळी, आता आपण शिदोऱ्या बांधायला सुरुवात करणार आहोत. तर सर्वात प्रथम घेणार आहोत आपण केळीचं पान. तर या केळीच्या पानामध्ये आपण सर्व पदार्थ हे एकत्र बांधून ते गणपती बाप्पाच्या हातामध्ये टाकायला लागतात. तर आता दाखवतो कोणकोणते पदार्थ आपण घेतलेत. तर आपण घेतलेत खोबऱ्याचे तुकडे, डाळ, तांदूळ, कापूर आणि धूप. हे 5 वस्तू आपल्याला केळीच्या पानामध्ये गुंडाळून त्या बांधायच्यात एकत्र. अशा प्रकारे हे केळीचं पान घेतलं आहे. त्यामध्ये आपल्याला आता थोडे खोबरं, थोडेसे तांदूळ, थोडीशी डाळ, धूप व कापूर अशा प्रकारे सगळं एकत्र करून त्याची एक अशी शिदोरी बनवून घ्यायची. मग ती शिदोरी अशी धागा दोरा घेऊन त्याने बांधून टाकायची. मंडळी, ही झाली 6 शिदोऱ्यांची एक बाजू. अशी अजून एक माळ बनवायची जी गणपती बाप्पाच्या दोन्ही बाजूच्या हातांमध्ये टाकण्यात येते. तर हा होता एक इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ. मी कोकणातील एक परंपरा, एक प्रथा दाखवण्याचा तुम्हाला प्रयत्न केला. व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय.